सप्तम खंड भ्रमणिकांची अंतिम यात्रा भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी भाग दुसरा वैशालीचा निरोप भाग तिसरा महापरिनिर्वाण। भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी। क्रमांक 1 धम्मप्रचाराची केंद्रे। धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिले असे नाही, आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरूच ठेवले। आपले धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते। अशा केंद्रांपैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती। त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा, राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली होती। आणखी इतर काही स्थळीही धम्मप्रचाराची छोटी केंद्रे होती, जसे कपिलवस्तू इथे ते 6 वेळा गेले होते, वैशाली येथेही ते 6 वेळा गेले आणि कम्मासधम्म येथे 4 वेळा। क्रमांक 2 त्यांच्या भेटीची स्थाने। आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या। ते उखट्टा, नादिका, साला, अस्सलपूर, घोषिताराम, नालंदा, आप्पन, एतुमा येथे गेले। ते ओपसादर, इच्छानद्दल, चंडालकप्प, कुशीनारा येथेही गेले। ते देवदह, पावा, अंबसंडा, सेतवा, अनुपिया आणि उज्जुत्रा येथेही गेले। त्यांनी भेटी दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरु देश व अंग देश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता। सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती। या स्थानांची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे? लिंबुणीपासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही। यावरून अंतराची थोडी कल्पना येऊ शकेल। ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायीच केली। त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही। या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती। नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांतीस्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली। बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत। त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह व अडचणीचे निवारण करत, जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवत। भगवान बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहिली। भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते। त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतृवर्ग 3 प्रकारचा असू शकतो। निर्बंध, ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्याचे भाषण आधी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच उमजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते। याहून चांगले म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा, तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्याचे भाषण आधी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करत असताना त्याला ते सर्व उमजतेही, पण तेथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही, त्याचे मन कोरे असते। याहूनही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस। तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आधी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो, तसे करताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते। स्थिर, निश्चल आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ज्ञ असे असूनही भगवान बुद्ध धर्मप्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत।
भिक्खूप्रमाणे त्यांच्यापाशी 3पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्नग्रहण करत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. क्रमांक 3. माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्मार्गाने प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच साह्याने तिने भवसागर पार केला होता. बुद्धांची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की मी आता 78 वर्षाची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की माझेही आता. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ती तिची अखेरची आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखवला आणि शक्तीही दिली होती. क्रमांक 4. पिता पुत्राची अंतिम भेट. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनात राहत होते. त्याचवेळी राहुल अंबलिट्टिका येथे राहत होता. संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरूनच येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पादप्रक्षालनासाठी पाणी ठेवले. राहुलने ठेवलेल्या आसनावरती बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही, त्याने शक्य असलेले कोणतेही पाप कर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेतसुद्धा खोटे बोलले जाणार नाही. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःख उत्पादक किंवा दुःख परिणत आहे की काय. विचारांती जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी. प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा. असे होण्याने द्वेषभावना नष्ट होईल. करुणेत तुझा विकास व्हावा. असे होण्याने पीडा नष्ट होईल. परहित संतोषात तुझा विकास व्हावा. असे होण्याने पराडमुक्ता नष्ट होईल. संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा. असे होण्याने विसंगती नष्ट होईल. देहभ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा. असे होण्याने विकारवशता नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा. असे होण्याने अहंकार गळून पडेल. असे भगवान बुद्धांनी सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. क्रमांक 5. भगवान बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. 500 भिक्खूसह सारीपुत्त तेथे आला.
त्यांना अभिवादन करून सारिपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय? भगवान बुद्धांनी सारिपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निश्चित केले आहे काय? सारिपुत्ताने त्यांना सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तेथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारिपुत्ता, तुला बरे वाटेल ते कर. भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाला. भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारिपुत्त म्हणाला, आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पकतापर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफल झाली आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावारा उरलेला नाही. पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधाबद्दल भगवानांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे. सारिपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. भगवान बुद्ध म्हणाले. जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि अंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारिपुत्त भगवानांना म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन होणार नाही. आपले 2 हात जोडून भगवान बुद्धांकडे पाठ न करता सारिपुत्त तेथून निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच भगवंतांना सोडून सारिपुत्तामागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोहोचल्यावर सारिपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत त्याने देह ठेवला. सारिपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्याच्या अस्थी भगवान बुद्धांपाशी नेल्या गेल्या. सारिपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूनो, त्याच्या अस्थीकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता. विकारवशतेवर त्याने विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती. त्याच सुमारास महामोगलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता. भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली. महामोगलायनच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले. सारिपुत्ता आणि महामोगलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या अभयांतावरती अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. आता श्रावस्थित राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही, म्हणून तेथून निघण्याचे त्यांनी ठरवले. भाग 2. वैशालीचा निरोप. क्रमांक 1. वैशालीला प्रणाम. आपल्या अंतिम प्रवासात निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृद्धकूट पर्वतावर राहत होते. तेथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, आनंद, चल आपण अंबलटिक्केला जाऊया. जशी आपली आज्ञा. आनंद
संमतीदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खू संघ सोबत घेऊन ते अंबलटिक्केला गेले. काही काळ अंबलटिक्केला वास्तव्य करून ते नालंदाला गेले. नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटीलग्रामास गेले. पाटीलग्रामाहून कोटीग्रामाला आणि कोटीग्रामाहून नादिका येथे ते गेले. या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकासाठी त्यांनी तेथे प्रवचने केली. नादिकेहून ते वैशालीस गेले. वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता. तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळवण्यात बुद्ध यशस्वी झाले. असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. वैशालीच्या जनतेने सभा बोलावून याबद्दल तक्रार केली. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरात येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. बिंबिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठवण्यात आले. भगवान बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व 500 भिक्खूसह ते निघाले. वज्जियांच्या प्रदेशात प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव व दुष्काळाची समाप्ती झाली. वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय. भगवान बुद्धांनी त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला. नंतर वर्षावासाचा समय आला. भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेळुवनात गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले. वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले, कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी योजले होते. एका दिवशी भगवान बुद्धांनी सकाळी वस्त्रे परिधान केले आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले व मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदास सांगितले, आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टीभेट आहे. असे म्हणून त्यांनी वैशाली जनांचा निरोप घेतला. त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवी जनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुन्हा भेटीसाठी ते जगले नाहीत. क्रमांक 2. पावा येथे वास्तव्य. भगवान बुद्ध वैशालीहून भंडग्रामास गेले. भंडग्रामाहून हटीग्रामास व तेथून भोगनगरास ते गेले. भोगनगराहून ते पावा येथे गेले. पावा येथे भगवान बुद्ध चुंदन नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले. भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे चुंदाने ऐकले. चुंद आम्रवनात गेला आणि भगवानांच्या समीप जाऊन बसला. भगवानांनी त्याला धर्मोपदेश केला. यामुळे आनंदित होऊन चुंद भगवानांना म्हणाला, उद्या माझ्या घरी भिक्खू सहवर्तमान भगवानांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी. आणि भगवान बुद्धांनी मौनाने जणू संमती दर्शवली. भगवानांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने प्रयाण केले. दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टान्ने बरोबर सुकर मदवाचीही सिद्धता केली. तयारी होताच त्याने भगवानांना कळवले, भगवान, वेळ झाली आहे, भोजन तयार आहे. भगवानांनी वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खूसह वर्तमान ते चुंदाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले. भोजनानंतर भगवानांनी चुंदास पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघून गेले. चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवानांना मानवले नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार जडला.
अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या. पण भगवंतांनी स्मृती संप्रजन्य नियोग करून सर्व सहन केले. आम्रवनात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले, चला आपण कुशीनाराला जाऊया. आणि मग सर्वजण पावाहून निघाले. क्रमांक 3 कुशीनारा येथे आगमन. भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली. मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरिता बिछाईत कर. मी थकलो आहे. काही काळ विश्रांतीची मला गरज आहे. जशी आपली आज्ञा, आनंदा म्हणाला आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाईत केली. भगवान बुद्ध त्यावर आसनस्थ झाले. आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, आनंदा, थोडे पाणी आण, तहान लागली आहे, पाणी प्यावे म्हणतो. आनंद म्हणाला, कक्कुस्थ नदी इथून जवळच आहे. तेथे पाणी स्वच्छ आणि चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणेही सुलभ व आल्हाददायक आहे. भगवानांनी तिथे चलावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही, घाणेरडे आहे. भगवान बुद्धांचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मानले. आनंदाने पाणी आणले आणि भगवानांनी ते पाशन केले. थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूसह कक्कुस्थ नदीकडे गेले. तेथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जलप्राशन केले. दुसऱ्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितले, मी थकलो आहे, जरा पडावे असे वाटते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, आपण मल्लाच्या शालवनात जाऊया. हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनारा ते उपवन आहे. आनंदाबरोबर ते तेथे जाऊन पोचले व 2 शाल वृक्षामध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाईत घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले, मी थकलो आहे, इथे पडावे असे वाटते. आनंदाने बिछाईत तयार केले आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुडले. जय भीम, नमो बुद्धाय.